नमस्कार सर्वांना आणि गुड मॉर्निंग. पहिल्यांदा तर मला तुम्हाला सगळ्यांना सॉरी म्हणायचं आहे की कारण 10 दिवसासाठी माझा फोन मी बंद ठेवलेला होता. कारण मी 10 दिवसासाठी विपश्यनेसाठी आलेली, त्यामुळे फोन बंद ठेवावा लागला. आणि काही जणांच्या ज्या कुंडल्या पेंडिंग होत्या तर त्या कुंडल्या मला आता सध्या पेंडिंग आहेत आणि मला त्यांना इन्फॉर्म नाही करता आलं की 10 दिवसानंतर किंवा 10-12 दिवसानंतर तुमच्या कुंडल्या मला द्याव्या लागतील म्हणून. तर त्यासाठी सॉरी. आणि आज विपश्यना आमची संपली आणि आता आज आम्ही इथून निघतोय. तर खूप छान वाटलं. त्याचप्रमाणे अनुभव यामध्ये जे काही अनुभव आले ते अनुभव तर मी दुसऱ्या माझ्या व्हिडिओमध्ये शेअर करेनच. मला तरी असं वाटतं की प्रत्येक जणांनी, प्रत्येक व्यक्तीने विपश्यना करावी. कारण खरंच खूप छान अनुभव होता आणि त्या अनुभवामध्ये जे काही नॉलेज मिळालं, जी काही समज मिळाली, ती समज आणि ते नॉलेज हे सगळ्यांना मिळायला पाहिजे. व्यवस्थित डिटेलमध्ये त्याचा व्हिडिओ बनवेनच मी. कारण खरंच खूप एक महत्त्वाचा विषय आहे. विपश्यना हे सगळ्यांना कदाचित माहीत असेलही आणि माहीत नसेलही. पण ही एक आमची कलीग कम आणि ही आहे यू गिव्ह युअर इंट्रोडक्शन. Oh gosh. What is my introduction? I just did the 10-day Vipassana course as well, and I'm visiting from America, and I'll be here through June, and everybody should do it. It's a very good course. And first you say Namaste. Namaskar. See you. तर हिचं नाव सारा. ही सुद्धा UK मधून आलेली आहे. आणि अजून एक आहे, ती सुद्धा खूप छान. त्यांना सुद्धा खूप छान वाटलं आणि खरंच हे खूप छान आहे. अनुभव हा जो होता इकडचा 10 दिवसाचा, तो अनुभव लाईफमध्ये अविस्मरणीय होता. जसं आपण बोलतो की आपल्याला मोक्ष हवा असतो आणि मोक्ष हवा असण्यासाठी आपण काय करतो ते आपल्यालाच माहित नसतं. अगं मी तुला सोडून कशी जाणार? तुला विचारल्याशिवाय जाणार का मी? तू आता पण रूम ह्या एक ओपनच ठेवून आली. आहेत. कसं वाटलं तुम्हाला? खूप छान, खूप छान. रिफ्रेश रिट्रीट झाल्यासारखं झालेलं आहे. काहीतरी नवीन, काहीतरी वेगळं. आणि ते एक्सपिरियन्स इथे येऊन केल्याशिवाय समजणार नाही. इथे यावं लागेल, 10 दिवस राहावं लागेल, तेव्हा कळणार की आपण कोण, आपलं कोण, काय, कसं, ही दुनिया कशी चालतंय, कसं सगळं समजणार. सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतात. तर असे प्रत्येकाचे अनुभव आहेत. प्रत्येकालाच काहीतरी नवीन नवीन वाटतं. ही एक आहे कधी दीपाली आहे, दीपाली खैरे. राहायला मी मानसरोवरला आहे. खूप छान वाटतं इथे येऊन. एक वेगळा अनुभव, एक वेगळीच फॅमिली आहे. असं वाटतच नाही की आपण इथे विपासनाला वगैरे आलोय. असं वाटतं की एका कुटुंबातून उठून दुसऱ्या कुटुंबात आलोय. पण खूप अशा सगळ्या गोष्टी हे आत्मसात करायला मिळतात. तर तुम्ही पण इकडे या, सर्वे अनुभव घ्या, तुम्हाला पण खूप छान वाटेल. तर असा प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा आहे. कम गिव्ह इंट्रोडक्शन युअर्स. Hi, I am Mridula and one of the members from Vipassana. It was a very pleasant experience and very clarifying kind of experience, and
definitely one should try. And in a year, at least one should try. I don't know, it's so like amazing and so purifying of mind kind of experience. So yeah, highly recommend it. And we have met through Vipassana such good humans, such good women energy around. Your heart just is very happy at the end of the day, at the end of the course. So Yes. definitely highly recommend it. It was really good to meet you. Yes. I also. Thank you. See ya. Okay. ट्रेनने जाऊ शकतो नाव नाव तर असा होता काही जणांचा अनुभव. इथे आपल्याकडे डॉक्टर सुद्धा आलेले आहेत विपाशनासाठी, त्यांचा सुद्धा आपण अनुभव घेऊ. Hello, Dr. Ushavati Shetty here, founder director C4 Synergy. This was my first visit and first experience at the Dhamma Vipassana Center. We are here at Navi Mumbai Center. We had come here on 11th of March and today is 22nd. So technically speaking, this is the 12th day that we are here. But considering the first and the last day as 0 day, we have completed a 10-day course, and this course I feel should be done by each and every individual, and most importantly we have realized about it very late, but if you get the opportunity and if you are able to introduce this session to students in the schools, maybe in the age group of 15 to 18 to start off with, and then after every 2 years they should be doing a refresher course on the same. So this teaches you more about how to be a better human being, how to have the good values in your life. It has nothing to do with any religion, caste, creed. It is open to everyone. Here we met a lot of people from other countries as well, and something which Gautam Buddha had started 2500 years back, something which has been a way of life, a way of living, which we have now forgotten. It's just a revival of the same. So we had a great experience here, met a group of around 50 good people from different backgrounds. We are from different parts of the country, and as I told you, there are other people who are from other parts of the world as well. So it's a good place to meet new people as well, and I feel it's not just about doing the course here, it's about the follow-up as well. Going back to your home and following the course, following the instructions, and trying to make it a way of living, way of life. I think every person will be free of their misery and life will be beautiful. Thank you very much. Signing off, Dr. Ushavati Shetty, founder director C4 Synergy. Thank you. थँक्यू. तर असा होता यांचा सुद्धा अनुभव. खूप छान अनुभव आहेत प्रत्येक व्यक्तीचे इथे, आणि खरंच खूप छान वाटलं. प्रत्येकाने हा कोर्स करावा. मजेसाठी नाही हा कोर्स आहे, फक्त आपल्या लाईफमध्ये काही लोक फ्रस्ट्रेट असतात किंवा काहींना मार्ग सापडत नसतो, तर किंवा काही एक वेगळं इंटेन्शन्स, कोणाला इंटेन्शन्सच नसतं आपल्या लाईफचं, तर किंवा कोणाला मोक्ष हवा असतो. तर मोक्ष नेमका काय, कशा प्रकारे, आणि आपण आपल्या रिलेशन्स कसे जपायचे असतात, कसे जपू शकतो, तर हे सगळं जे काही हे एक डीपली नॉलेज इथे मिळतं, आणि एक जे काही विपासनेमध्ये शिकवलं जातं, त्यामुळे आपलं जे लाईफ आहे ते लाईफ आपण कसं पुढे सक्सेसफुल अचीव करू शकतो, हे सगळं याच्यामध्ये आपल्याला मिळतं. आणि निघताना खरंच आपण खूप असं वाटतं की भरपूर सगळं काही आपल्याला आता म्हणजे मिळालेलं आहे. त्याच्यासाठी आपल्याला पुढे अभ्यास सुद्धा त्याप्रमाणे करावा लागेल. पण ही जी काही विश होती इथे येण्याची, खरं तर 2 वर्षापासून मला इथे यायचं होतं, पण मला त्याप्रमाणे वेळ मिळत नव्हता.
आणि अखेर 10 दिवसाचा हा टायमिंग, ॲक्च्युली 12 दिवस झालेत, 12 दिवसासाठी इथे येऊन आणि तो टाईम मिळाल्यामुळे खरंच खूप तो प्रिशियस टाईम हा जो मिळाला, लाईफमधला हा जो प्रिशियस टाईम आहे तो खरंच खूप चांगला आहे. कारण याच्यामध्ये जे काही मिळालं ते खूप महत्त्वाचं आहे, खूप महत्त्वाचं आहे. याच्या पुढे ज्या वेळी मी आता इथून बाहेर पडणार आहे, काय कशा प्रकारे वागायचं आहे, कशा प्रकारे लोकांशी ट्रीट करायचं आहे, किंवा आपल्याला आपण तर इथून निघतोय चांगल्या मार्गावर निघतोय, किंवा जे काही आपण इकडे शिकलोय ते सगळं घेऊन निघतोय, पण आपल्या आजूबाजूला किंवा आपण पुन्हा त्या सराउंडिंगमध्ये जाणार आहे आणि त्या सराउंडिंगमध्ये तीच लोक असणार आहेत आणि ती लोक पुन्हा त्या प्रकारे त्या व्यक्तींना इथे काय झालंय ते माहीत नाहीये, पण आपल्याला माहिती आहे की इथे काय झालं, काय शिकवलं वगैरे त्याप्रमाणे. तर आपण तर त्या वेने वागू, पण दुसऱ्या व्यक्तींना माहीत नाहीये ते त्याच वेने आपल्याशी वागतील. तर त्यामुळे आपल्याला त्यांच्याशी कसं वागायचं आहे, त्यांना कसं इग्नोर करायचं आहे, आणि एक कला म्हणू की लाईफमध्ये कशा प्रकारे आपण ही लाईफ आत्मसात करायची आणि ही लाईफ जगायची आहे, ते सगळं इथे मिळतं. त्याच्यामुळे विपासनेला प्रत्येक एका व्यक्तीने आणि स्टुडंट्सने तर यावं. खूप महत्त्वाचं आहे हे स्टुडंटसाठी. त्यांचा लाईफ पाथ, मार्ग पुढचा जो आहे तो चांगल्या प्रकारे पुढे येण्यासाठी खरंच खूप स्टुडंटसाठी चांगला आहे, प्रत्येक व्यक्तीसाठी चांगलं आहे. तर डीपली याचा एक मी व्हिडिओ बनवून टाकेनच यूट्यूबमध्ये. सध्यासाठी ही एक आहे कलिग. गिव्ह इंट्रोडक्शन. Hi, I'm Rohini. I came here for Vipassana and I met her. It was good to see all here. ठीक आहे, चलो देन, गुड बाय.